नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर IBOP IS अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती तुमच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मागच्या टाइमला आपण या ठिकाणी GST बरोबर या ठिकाणी डिस्कस केलं होतं। ओके, या टाइमामध्ये आपण या ठिकाणी राज्यसेवा 1 डिसेंबर 2024 ला जो राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे त्या पूर्व परीक्षेच्या इतिहास या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की 28 सप्टेंबर 2024 रोजी 25 रोजी या ठिकाणी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे आणि या पूर्व परीक्षेसाठी या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। ओके, तर सर्वप्रथम हिस्ट्री या विषयावरती आपण डिस्कस करतोय। तर इतिहासाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, जो आहे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ची स्थापना कोण केलेली आहे? टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ची स्थापना कोण केलेली आहे? बघा, नाव येत आहे बिपिन पाल, श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय आणि अरविंद घोष। ओके, हा प्रश्न जर तुम्ही विचार केला तर लोकमान्य टिळकांशी संबंधित क्वेश्चन आहे। लोकमान्य टिळकांशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लहानपणी पण ऐकलं आहे की लाल बाल पाल, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन पाल हे जहाल लोक होते आणि या जहाल लोकांनी या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या सपोर्ट केला असेल। या ठिकाणी आपण थोडं लॉजिकली जर आन्सर कडे गेलो तर श्रीपाद अमृत डांगे हे आपोआप या आन्सर मधून काय होतात, त्या ठिकाणी डिस्कनेक्ट होत आहे, म्हणजे ते या ऑप्शन मध्ये येत नाही। ओके, पुढचा विचार केलं तर अरविंद घोष आणि बिपिन पाल, आपण बोलले की लालबाल पाल। ओके, त्यामुळे अरविंद घोष पण या ऑप्शन मधून एलिमिनेशन होऊन जात आहे, म्हणजे उत्तर काय, एक तर बिपिन पाल, एक तर लाला लजपत राय। परंतु या प्रश्नाचं राईट आन्सर साठी पोहोचण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट बघा, तुम्ही 50-50 आन्सर पर्यंत आले होते, परंतु तुम्हाला सगळ्यात माहिती असेल की सर्वेमध्ये अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व होते लाला लजपत राय आणि या लाला लजपत रायनेच 1918 मध्ये मुंबई या ठिकाणी आयटेक ची संस्था स्थापन केली, जिला आपण माहिती आहे ऑल ट्रेड युनियन काँग्रेसची या ठिकाणी स्थापना केली होती। आणि या ठिकाणी 1928 ला ज्यावेळेला सायमन कमिशन भारतामध्ये आले होते, तर लाहोर या ठिकाणी जो हल्ला झाला होता, ज्या हल्ल्यामध्ये लालाजी जखमी झाले होते आणि पुढे जाऊन त्यांच्या ठिकाणी निधन झालं होतं। ओके, आणि याचाच बदला या ठिकाणी मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी या ठिकाणी घेतलं होतं। ओके, त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे लाला लजपत राय। ओके, या प्रश्नाचं उत्तर होतं लाला लजपत राय। पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 ची रक्कम दिली? बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एल्फिन्स्टन जर विचार केला तर हे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते। ओके, आणि या एल्फिन्स्टन मध्ये त्यावेळेला आपले एकमेव नाव तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्यांना आपण मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखतो, तेच म्हणजे नाना जगन्नाथ शंकर सेठ। ओके, मुंबईमध्ये मुरबाड जो टिटवाळाचा एरिया आहे, या टिटवाळ्याजवळ यांचा जन्म झालेला होता। ओके, आणि हे घरचे सावकारी प्रथेमध्ये या ठिकाणी पैसेवाले होते। दुसरा आपण जर विचार केला तर यांनीच 1845 मध्ये मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेजची सुद्धा स्थापना केलेली आहे। असे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच कोण, तर नाना जगन्नाथ शंकर सेठ। ओके, त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर होतं नाना जगन्नाथ शंकर सेठ। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेले तर पुढचा प्रश्न येतोय सविनय कायदेभंग चळवळीत धारासणा येथील सत्याग्रहाचे पुढील पैकी कोणी नेतृत्व केलं होतं? तुम्हाला माहिती असेल की दोन चळवळी या ठिकाणी इतिहासामध्ये महत्त्वाच्या होत्या, जे महात्मा गांधींनी केल्या होत्या। पहिली तुम्हाला माहिती असेल की 1920 ची असहकार चळवळ आणि 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ। साबरमती ते दांडी हा जो या ठिकाणचा जो मार्ग होता, यावरती हे गांधीजींनी या ठिकाणी चळवळ केली होती। सविनय कायदेभंग चळवळ कधी केली होती, तर 1930 मध्ये ही चळवळ सुरू केली होती। ओके, क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की धारासणा येथील नेतृत्व कोण केलं होतं? ओके, बारडोली जर विचारलं तर बारडोलीसाठी होतं सरदार वल्लभभाई पटेल। तुम्हाला धारासणा शब्द विचारलेला आहे, त्यामुळे बघा ऑप्शन दिसतंय कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिकाबाई चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी, सरोजिना नायडू। कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या महाराष्ट्रीयन होत्या आणि या ठिकाणी यांनी मुंबईमध्ये जे आपलं समुद्रावर जायचं, या ठिकाणी मीठ बनवायचं आणि ते मीठ मुंबई हायकोर्टाला विकायचं आणि सांगायचं की हे महाराष्ट्राचं मीठ आहे, भारताचं मीठ आहे, फ्री मध्ये घेताय का, असं या ठिकाणी कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी म्हटलं। अरुणा असे पण तुम्ही ऐकलं असेल की या ठिकाणी ऑप्शन मध्ये नाहीये। तर बघा, दुसरा प्रयोग बघितला कस्तुरबा गांधी नाहीच आहे, हे सर्वांना माहिती होतं।
ओके, अंबिका चक्रवर्ती पण नाहीये, हे नाव आपण इतिहासामध्ये ऐकले नाहीये. ओके, मग दोन नाव तुम्ही ऐकलाय, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि एक ऐकलाय सरोजिनी नायडू. ओके, आणि 1917 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, याचे हे अध्यक्ष सुद्धा होते. ओके, त्यामुळे राईट आन्सर आहे सरोजिनी नायडू, हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेले मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व केलं होतं. बघा, तुम्ही ज्या वेळेला उठाव बघता तर उठावामध्ये तुम्हाला नेतृत्वावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ओके, त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की दिल्लीचं नेतृत्व कोण केलं होतं, तर दिल्लीचं तुम्हाला माहिती असेल की बहादूर शाह जफर याने ठिकाणी नेतृत्व केलं होतं. कानपूरचं कोणी केलं होतं, कानपूरचं केलं होतं नानासाहेब पेशव्यांनी. ओके, झाशीचं कोणी केलं होतं, राणी लक्ष्मीबाईंनी केलं होतं. लखनौचं कोणी केलं होतं, बेगम हजरत महल यांनी केलं होतं. ओके, रोहिल्याचं कोणी केलं होतं, कुंवरसिंह राणा यांनी केलं होतं. तर हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुमचा 100% क्लिअर प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये 99% मुलांनी आन्सर चुकवलं, मुलांनी याचं उत्तर लिहिलं तात्या टोपे. तर लक्षात ठेवा की तात्या टोपे आणि हजीमुल्ला हे त्यांचे सेनापती होते. कोणाचे, नानासाहेब पेशव्यांचे. हजीमुल्ला आणि तात्या टोपे हे लंडनला गेले होते. जे नानासाहेब पेशव्यांचं जे पेन्शन बंद झालं होतं ते पेन्शन मिळावं म्हणून ते लंडनला गेले होते. प्रश्न विचारलाय की या ठिकाणी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं, तर उत्तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर 3 नानासाहेब पेशवे हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण गेले तर विख्यात वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर माहिती असेल की वारली चित्रकला जी वारली कला होती हे महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि जो पालघरचा एरिया आहे या ठिकाणी काय प्रसिद्ध होती. बघा, या प्रश्नाचं जर तुम्हाला आन्सर नाही माहिती आहे पण लॉजिकली तुम्ही या प्रश्नाचा आन्सर पर्यंत जाऊ शकता. बघा कसं, ऑप्शन नंबर पहिला आहे पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरु आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. बघा, ते आर्ट्स फील्ड मध्ये असल्यामुळे ते चित्रकार असल्यामुळे ऑफकोर्स त्यांना हा अवॉर्ड मिळालाच पाहिजे, म्हणजे मिळाला असेल. म्हणजे माझं म्हणणं काय की हा अवॉर्ड त्यांना मिळालेला होता. म्हणजे डी ऑप्शन 100% बरोबर आहे. इल्युस्ट्रेशन बघितलं तर डी कुठं बरोबर आहे, जे तुमचं आन्सर होऊ शकतं. हे गेलं, इथे डी नाही आहे. ओके, दुसरा आहे बघा की शिल्पगुरु पण त्यांना मिळू शकतो, कारण शिल्पामध्ये ते तज्ञ होते म्हणून त्याला शिल्पगुरु म्हटलं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर सी चा ऑफ बरोबर आहे. म्हणजे काय, डी आणि सी बरोबर आहे. डी आणि सी कुठं बरोबर आहे, हे पण रॉंग झालं. पहिला ऑप्शन पण रॉंग झालं. राईट आन्सर आला आपलं बी सी डी. राईट आन्सर आला आपलं बी सी डी. याचा अर्थ काय, तर त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलाय, त्यांना शिल्पगुरु पुरस्कार आहे आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल. माहिती, पद्मश्रीच्या वरती पद्मभूषण, पद्मविभूषण आणि मग भारतरत्न हा पुरस्कार असतो. त्याच्यामुळे त्यांचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न विचारलाय की सिमुख हा टिंबटिंब घराण्याचा संस्थापक होता. ओके, आता हा जो सिमुख हा जो प्रश्न आलेला आहे हा तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये पैठण शहर आहे. या पैठणला पहिले प्रतिष्ठान असं नाव म्हणलं जायचं आणि या प्रतिष्ठानचे ते या ठिकाणी सातवाहन घराण्याचे काय होते, तो मेन होता. त्याचं लक्ष उत्तर काय आहे, तर सातवाहन हे या घराचं काय होतं, मेन होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विचारलाय अहमदाबाद गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या. बघा, ज्या वेळेला अहमदाबाद गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद या ठिकाणी जो गिरणी कामगारांचा लढा झाला होता, या लढ्यामध्ये कोणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं होतं. बघा, या ठिकाणी आपण जर विचार केलं तर बघा, आम्ही मागच्या सांगितलं सरोजिनी नायडू एक ऑप्शन आहे, एक आहे अनुसूयाबाई साराभाई, एक होतं कस्तुरबा गांधी, एक आहे अरुणा असफ अली. ओके, हे आपण जर या प्रश्नाचं उत्तर विचार केलं तर सर्वात लक्षात की अनुसूया साराभाई या ठिकाणी अहमदाबाद गिरणी कामगारांच्या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप या ठिकाणी होत्या. तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी महात्मा गांधीजींनी जे 1918 मध्ये गिरणी कामगारांचा संप झाला होता, त्या कामगारांच्या संपासाठी या ठिकाणी गांधीजींनी सपोर्ट केला होता. त्यावेळेला त्यांचे जे मित्र होते साराभाई यांची जी बहीण होती त्यांनी सुद्धा या ठिकाणी सपोर्ट केला होता. म्हणून या उत्तर प्रश्नाचं उत्तर होतं अनुसूयाबाई साराभाई. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर चुकीच्या जोड्या वळटा. ओके, हा जो प्रश्न मित्रांनो हा थोडा हार्ड कॅटेगरीचा प्रश्न होता
हा प्रश्न जर परफेक्ट माहिती असेल तरच याचा आन्सर द्यायला पाहिजे होतं, अन्यथा हा प्रश्न क्विट केला तरी चालतो. ओके, कारण परंतु आपल्याला या ठिकाणी आन्सर सांगायचा आहे. तुम्हाला लक्षात ठेवा की अब्दुल समद हे प्रसिद्ध चित्रकार होते, तर बरोबर आहे. तख्के ताऊस मयूर विषयासन होते, हे पण बरोबर आहे. राजपुत्र आझम शाह बहामनी शासक होता, चूक आहे. तुम्ही आझम शाह हे नाव कुठे ऐकलंय? तुम्ही आझम शाह 1857च्या उठावाच्या कालखंडामध्ये आझम शाह हे नाव ऐकलंय. हे तुम्हाला जे विचारताय की बहामनी शासन आणि बहामनी जे शासन होतं त्याचे पुढे जाऊन 5 तुकड्या झाल्या. तुम्हाला माहिती असेल गोलकुंडाची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, निजामची आपल्या अहमदनगरची जे होती निजामशाही. तर या ठिकाणी असे या ठिकाणी काय झालं, डिवायडेशन झालं. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर सी चुकलेला आहे. ऑप्शन नंबर सी कुठे चुकते तर आपलं उत्तरच नसेल. बघा, हे तर नसणार, हे पण नसणार, म्हणजे उत्तर एक तर सी किंवा डी. चौथा आहे बिबिका मकबरा हे दिलरना बानो यांचे स्मारक आहे, हे चुकीचं आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर फर्स्ट हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर कोठारी कमिशन प्रश्न विचारलाय. 1968 जे कोठारी कमिशन होतं, शिक्षणाबाबतीचं कमिशन होतं, या कमिशनने काय रिपोर्ट दिलाय असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, पहिलं आहे वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे मोफत शिक्षण देणे. ओके, चला ते पण बरोबर आहे. दुसरं आहे शिक्षकांसाठी उच्च स्थान सुधारणा वेतन देणे. ऑफकोर्स जर शिक्षकांना चांगला पगार दिला, त्यांना सॅलरी चांगली दिली, त्यांच्यावर श्रेष्ठ त्यांच्यावर लक्ष दिलं प्रॉपर, तर ऑफकोर्स एज्युकेशन क्वालिटी वाढणार आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. तिसरं आहे राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणावरती खर्च करणं, म्हणजे आपल्या जीडीपीच्या आपल्या नॅशनल इन्कमच्या 10% खर्च करणं ही तर इम्पॉसिबल गोष्ट आहे. जेवढं बरं आपल्या सर्वे आपण जेवढं डिफेन्स म्हणतो, संरक्षण म्हणतो, त्यावर पण आपण खर्च करत नाही. आपण साधारणतः 2 ते 3% फक्त एज्युकेशन वरती खर्च करतो आज सुद्धा. ओके, त्यामुळे सी हे चुकलेलं आहे. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर पहिले हे बरोबर आहे. ए आणि बी हे या राईट प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलो तर सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असेल? बघा, जिजिया आणि शर, जिजिया आणि खमस, खिराज आणि जकात, खमस आणि जकात. ओके, तर या वेळेला तुम्हाला माहिती असेल की 2 कर महत्वाचे होते, कुठल्या? खिराज आणि जकात. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर होतं तिसरं, खिराज आणि जकात हे कर या ठिकाणी घेतले जात असत. ओके, पुढचा प्रश्न विचारलाय इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेसचे कोलमडली हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले आहे? ओके, ऑफकोर्स आता हे विधान कोण करेल? हे भारतीय माणूस करेल का? नाही करेल. हा विधान कोण करेल? तर ब्रिटिश लोकच करतील. मग या ठिकाणी भारतीय नाव आहे का? दिसतंय लोकमान्य टिळक, म्हणजे हे नाव तर गेलं. ओके, पुढचा आहे लॉर्ड कर्झन, मॉर्लो आणि मिंटो. तुम्हाला माहिती असेल की लॉर्ड कर्झन जो होता, या लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली होती. 1899 मध्ये हा कर्झन आला होता. 1905 मध्ये हा कर्झन भारतातून बाहेर गेला. याने विद्यापीठ कायदा आणला, याने सहकारी कायदा आणला. ओके, त्याच्यामुळे लॉर्ड कर्झन या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. म्हणजे उत्तर एक तर नेहरू, मॉर्लो किंवा मिंटो हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तुम्हाला माहिती असेल की 1909 मध्ये मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा आला होता. कुठला कायदा आला होता? मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा. ओके, तर असे वर्णन कोण करेल? तर गव्हर्नर तो नाही करणार, पण जो भारत मंत्री होता तो या ठिकाणी करणार होता. म्हणजेच काय, या प्रश्नाचं राईट आन्सर आहे लॉर्ड मिंटो हे या प्रश्नाचं राईट असणार आहे. खालीलपैकी कोणाच्या शासन कालखंडात अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली होती? ओके, विजयनगर साम्राज्य जे होतं, या विजयनगर साम्राज्याला या ठिकाणी कोणी या ठिकाणी भेट दिली होती? ओके, बघा ऑप्शन आहे हरिहर, त्यानंतर आहे कृष्णदेवराय, नंतर देवराय 1 आणि देवराय 2. ओके, हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी या ठिकाणी विजयनगर साम्राज्य स्थापन केलं होतं. त्यामुळे हरिहर हे प्रश्न उत्तर येणार नाही. पुढचा कृष्णदेवराय तुम्हाला सर्वांना माहिती असेल की वेरूळची लेणी जी आहे कृष्णदेवराय. ओके, पुढचा आहे देवराय 1 किंवा देवराय 2. ओके, तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे देवराय 2. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? बघा, एवढा सोपा प्रश्न होता मित्रांनो. या प्रश्नाकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर सहज याचा आन्सर येतं. आणि हा प्रश्न एमपीएससी ने खूप वेळा रिपीट केलेला क्वेश्चन आहे. ओके, बघा, जर हर्षवर्धन जर त्याचं स्वतः मला की
जो बायोग्राफी असते ज्याला आपण म्हणतो हर्षचरित, हे माणूस कधी लिहितो? तो स्वतः लिहितो का? बायोग्राफी नाही, तो मेल्यानंतर बायोग्राफी लिहिली जाते. ऑफकोर्स म्हणजे हर्षचरित्र त्याने लिहिलाय का? नाही. म्हणजे बायोग्राफी त्याने लिहिलाय का? नाही. म्हणजे काय? म्हणजे बी चुकलेला आहे. मग बी कुठं चुकता येते? आपलं उत्तरच येणार नाही. ऑप्शन नंबर 2 गेलं, ऑल गेलं, थर्ड गेलं, आलं ना उत्तर. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ACD म्हणजेच काय? प्रियदर्शना रत्नावली नागानंद हे त्याचे काय होते? या ठिकाणी महत्वाचे त्याचे साहित्य होते. लक्षात ठेवा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले, 14वा प्रश्न येतोय, नेहरू अहवाल खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? ओके, वसाहती स्वातंत्र्य मिळवणे, दोन राष्ट्राची निर्मिती, बघा द्विराष्ट्र सिद्धांत, दोन राष्ट्राची निर्मिती करणे, द्विराष्ट्र सिद्धांत हे कोणी मांडलं होतं? बॅरिस्टर जिना. लक्षात ठेवा, हा सिद्धांत कोणाचा आहे? तर हे लक्षात ठेवा, बॅरिस्टर जिना यांचा हा सिद्धांत आहे. हे पाठ करून ठेवा की द्विराष्ट्र सिद्धांत कोणाचा आहे? तर बॅरिस्टर जिनांचा हा द्विराष्ट्र सिद्धांत आहे. ओके, स्वशासन माहिती तुम्हाला. स्वशासन म्हणजेच काय? होम रूल. स्वशासन म्हणजेच काय? होम रूल. होम रूल कधी आला आपल्याकडे? 1916 मध्ये. कधी आलं? 1916 मध्ये. होम रूल कोण सुरू केलं? तुम्हाला दोन नाव माहिती असेल, एक आहे ॲनी बेझंट, एक आहे बेझंट, ॲनी बेझंट, आणि एक आहे टिळक, लोकमान्य टिळक. या दोन लोकांनी होम रूल चळवळ सुरू केली भारतामध्ये. ओके, मग बेझंट बाईंनी कुठे सुरू केली? अड्यार या ठिकाणी सुरू केली. लोकमान्य टिळकांनी कुठे सुरू केली? तर मुंबईमध्ये, मुंबई प्रांतामध्ये बेळगाव या ठिकाणी सुरू केली. ओके, आणि यावरती एमपीएससी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचं जे होम रूल चळवळ होतं, या होम रूल चळवळीमध्ये महत्वाचं या ठिकाणी कोणी काम केलं होतं? तर लोकमान्य टिळकांनी केलं होतं. ओके, त्यामुळे स्वशासन इथे येणार नाही. ओके, पुढचा आहे दोन, मी तुम्हाला सांगितलं आताच, पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे हे कधी बोलले आपण? 1929 मध्ये बोलले. 1929 ला कुठलं अधिवेशन झालं होतं? लाहोरचं अधिवेशन. लक्षात ठेवा, या लाहोरच्या अधिवेशनावर पूर्ण स्वराज्य ठराव मांडला होता. ओके, आणि वसाहती स्वराज्य कधी बोलले आपण? तर 1928 मध्ये तुम्हाला माहिती असेल की आपण नेहरू रिपोर्ट दिला होता. ओके, आणि 1928 मध्ये या ठिकाणी आपण याचं म्हटलं होतं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे, हे या प्रश्नाचं राईट आन्सर होतं. पुढचा प्रश्न आपण विचार केला तर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, हा हिस्ट्री मधला शेवटचा प्रश्न आपल्या समोर येतोय. बघा, हा प्रश्न तर वरच्यावर होता. हा प्रश्न असं जर चुकवला असेल मित्रांनो तर हे खूप मोठी चूक आहे. हा प्रश्न चुकायलाच नाही पाहिजे होता, कारण एकदम सोपा कॅटेगरीतला हा प्रश्न होता. ओके, बघा की मुंबई, चिदंबरम पिल्लाई, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, सय्यद रजा हैदर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईला कोण येतील? मग लोकमान्य टिळक. म्हणजेच काय? ए च 3. ए च 3 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं राईट ऑप्शन आहे. म्हणजेच काय? तर लोकमान्य टिळक कुठले? तर मुंबईचे. ओके, दिल्लीचं कोण होतं? सय्यद रजा हैदर. पंजाबचे कोण असेल मग? लाला लजपत राय. ओके, आणि मद्रासचे चिदंबरम. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर होतं. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते या ठिकाणी लाईक, तर जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो अपलोड करतो आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा होईल. ओके, जर तुम्हाला अजून काही जास्त माहिती पाहिजे असेल तर आमचं जे अकॅडमी आहे, आमच्या अकॅडमीचं या ठिकाणी जर मी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक केलं तर या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी अधिक माहिती मिळेल. तर तुम्ही आमच्या अकॅडमीशी कॉन्टॅक्ट पण करू शकता. तुमचे काही डाऊट असतील, कसा अभ्यास करायचा, काही प्रॉब्लेम असतील, ओके, तर ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.